वाडा भिवंडी महामार्गावर श्रमजीवी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन। वाडा ते भिवंडी हा मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे। मोठमोठे खड्डे, सांडलेला डांबर, उखडलेली रस्त्याची चटई आणि सतत होणारे अपघात यामुळे या महामार्गावर प्रवास करणे धोकादायक ठरत आहे। या रस्त्याची दुरुस्ती वेळोवेळी मागूनही प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदारांनी याकडे दुर्लक्ष केले। याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। संघटनेचे नेते विजय जाधव यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलताना स्पष्टपणे सांगितले की या महामार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार असलेले ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे। जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार। हा रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। नागरिकांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला, कारण या मार्गाच्या खराब अवस्थेमुळे सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आंदोलनस्थळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या सर्वांनी एकमुखाने मागणी केली की या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीचे काम सुरू झाले पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पोलीस स्टेशनला आहे जोपर्यंत आपण चर्चा योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत आपण इथून जायचं का नाही। जोरदार नागपूर बघा नाही तर तो पलट आपल्या रस्त्यावर 2022 करू आपले एक्सपर्ट आहे 75 करून ट्रेन लोकांचे कडक कमी बरोबर किती आपल्या